आत्तापर्यंत तुम्ही लैला मजनू, रोमिओ ज्युलियट यांच्या अजरामर प्रेमकथा ऐकल्या असतील. खरंच प्रेम ही एक गोड भावना आहे. जी व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा ती प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असते. प्रेमाचे अनेक किस्से आपण बऱ्याचदा ऐकले किंवा पाहिले असतील. पण हल्ली समोर येणाऱ्या अनेक घटनांमध्ये कधी कोण कोणाच्या प्रेमात पडेल ते सांगता येत नाही. तसं पाहायला गेलं तर प्रेम कधीही जात, धर्म, रंग, रूप, वय पाहून केलं जात नाही. पण नुकत्याच समोर आलेल्या घटनेमध्ये एका 80 वर्षाच्या वृद्धानं आपल्या प्रेयसीबरोबर लग्न केल्याचं पाहायला मिळत आहे. प्रेम आणि लग्नाला वयाची मर्यादा नाही, ही गोष्ट राजस्थानातील वृद्धानं खरी करून दाखवली आहे. 80 वर्षाच्या रंगजी नामक वृद्धानं मागील 40 वर्षापासून प्रेमसंबंध असलेल्या प्रेयसीबरोबर लग्न केले आहे. त्याची ही प्रेयसी 78 वर्षाची आहे. ही अनोखी प्रेमकथा अनेकांच्या भुवया उंचावत आहे. खरं तर ही गोष्ट आहे 1985 सालची, जेव्हा बासवाडाच्या संगमेश्वर महादेव मंदिराच्या जत्रेत त्यांची पहिली भेट झाली होती. वर्षानुमागे वर्ष सरत गेले तसतसे त्यांच्यातील प्रेमाचं नातं अधिकाधिकच घट्ट होत गेलं. त्यामुळे जवळपास 20 वर्षापूर्वी रंगजी यांनी प्रेयसी रुपीला आपल्या घरी आणलं. तेव्हा हे दोघे लग्न न करता एकमेकांबरोबर राहत होते. समाजात दोघांच्या प्रेमाला पती-पत्नी म्हणून संमती मिळाली होती, परंतु त्यांनी लग्न केलं नव्हतं. मात्र नुकतंच काही दिवसापूर्वी दोघांनी एकमेकांबरोबर लग्न केलंय. नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या उपस्थित दोघांनी विधिवत लग्न केले आणि 7 फेरे घेतले. त्यांचा हा लग्न सोहळा पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. या दोघांमधील हे प्रेम अनेक जोडप्यांसाठी प्रेरणादायी आहे. एकमेकावरील विश्वास, प्रेम व आदर यांच्यामुळे नातं शेवटपर्यंत कसं टिकू शकतं हे त्यांच्यातील प्रेमसंबंधामुळे शिकायला मिळत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करा आणि SS मराठी न्यूज या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.